तुम्ही कधी विचार केला आहे का, जर नदीला बोलता आलं तर ती आपल्याला काय सांगेल? या धड्यात नदी स्वतः बोलते, आपल्याला निसर्गाचं महत्त्व समजावते आणि एक सुंदर संदेश देते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड इंग्लिश हब या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 7वी NCERT पूर्वी या पुस्तकातील द डे रिव्हर स्पोक हा सुंदर धडा अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक ओळीचा अर्थ, कठीण शब्दांचे सोपे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तर मित्रांनो, फक्त धडा वाचून काही उपयोग नाही, तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आजचा हा धडा इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे की व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला संपूर्ण धडा लक्षात राहील. चला सुरू करूया. द डे रिव्हर स्पोक. सर्वात आधी आपण बिफोर रीडिंग ॲक्टिव्हिटीज पाहूया. लेट अस डू दीज ॲक्टिव्हिटीज बिफोर वी रीड. क्लोज युअर आईज अँड क्वाइटली लिसन टू द साऊंड्स अराउंड यू फॉर अ मिनिट. एका मिनिटासाठी डोळे बंद करा आणि तुमच्या आजूबाजूचे आवाज शांतपणे ऐका. उदाहरणार्थ, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, गाड्यांचा आवाज, लोक बोलत असलेला आवाज. क्वेश्चन नंबर 1. आर दे ट्राईंग टू टेल यू समथिंग? तुम्हाला असं वाटतं का की हे आवाज तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? येस, दे रिमाइंड अस दॅट नेचर इज अलाइव्ह अँड वी शूड टेक केअर ऑफ इट. हे आवाज आपल्याला सांगतात की निसर्ग जिवंत आहे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. क्वेश्चन नंबर 2. डू यू थिंक द थिंग्स अराउंड यू ऑल्सो लिसन टू यू ऑल डे लाँग? तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी दिवसभर तुमचं ऐकत असतील असं तुम्हाला वाटतं का? येस, ट्रीज, रिव्हर्स अँड ॲनिमल्स आर अ पार्ट ऑफ नेचर. दे सायलेंटली ऑब्झर्व अस. तर झाडे, नद्या आणि प्राणी हे निसर्गाचा भाग आहेत. ते शांतपणे आपल्याकडे लक्ष देत असतात. ॲक्टिव्हिटी नंबर 2. जान्हवी वॉज अ ब्राईट यंग गर्ल who lived with her parents and 3 brothers in a coastal village in India. Her parents worked on the farm. She had a dream. जान्हवी एक हुशार मुलगी आहे. ती भारतातील समुद्र किनाऱ्याजवळील तिच्या गावात तिच्या आईवडिलांसोबत आणि 3 भावांसोबत राहत होती. तर कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळील एरिया. तर तिचे आईवडील शेतीचे काम करत होते आणि तिचे एक स्वप्न होते. सो व्हॉट कुड दॅट ड्रीम बी? तर तिचं स्वप्न काय असू शकतं? सो शी वॉन्टेड टू स्टडी वेल अँड हेल्प पीपल अँड नेचर. तिला चांगलं शिक्षण घेऊन लोकांची आणि निसर्गाची मदत करायची होती. हाऊ कुड शी मेक हर ड्रीम कम ट्रू? ती तिचं स्वप्न कसं पूर्ण करू शकते? सो आन्सर इज बाय स्टडिंग हार्ड, वर्किंग सिन्सिअरली अँड नेवर गिविंग अप. तर मन लावून अभ्यास करून, मेहनत करून आणि कधीही हार न मानता. व्हॉट इज युअर ड्रीम? व्हॉट कॅन यू डू टू मेक युअर ड्रीम कम ट्रू? शेअर युअर ॲन्सर्स विथ युअर क्लासमेट्स अँड द टीचर. तर तुमचं स्वप्न काय आहे? ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल? सो माय ड्रीम, फॉर एक्झाम्पल, माय ड्रीम इज टू बिकम अ डॉक्टर. आय विल स्टडी रेग्युलरली अँड वर्क हार्ड. तर माझं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे. त्यासाठी मी नियमित अभ्यास करेन आणि मेहनत करेल. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये लेखक विद्यार्थ्यांना निसर्गाचे आवाज ऐकायला सांगतो, आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करायला सांगतो, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला प्रेरणा देतो. तर आता आपण लेसनला सुरुवात करूया. अ बिग ब्राईट टीयर स्प्लॅश डाऊन हर नोज. तिच्या नाकावरून एक मोठा चमकदार अश्रू ओघळला. स्प्लॅश म्हणजे ओघळला, म्हणजे आवाज करत पडला. ज्याप्रमाणे पाणी थेंब थेंब पडत असतं आणि त्यावेळेस जसा टपटप आवाज होतो त्याला म्हणतात स्प्लॅश. अँड अनदर, आणि दुसराही. अ किंगफिशर स्वेप्ट डाऊन इट्स विंग्स अँड ॲरो ऑफ ब्ल्यू इन दी सनलाईट. तर एक किंगफिशरला आपण मराठीमध्ये खंड्या म्हणतो. तर एक खंड्या पक्षी खाली झेपावला. स्वेप्ट डाऊन म्हणजे खाली झेपावला आणि सूर्यप्रकाशात त्याचे पंख निळ्या बाणासारखे दिसत होते. अँड अ ग्रीन लिझर्ड स्लिदर्ड डाऊन टू द रिव्हर्स एज टू द बास्क इन द सन. अँड स्लिदर्ड म्हणजे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सरपटत जाणे. ग्रीन लिझर्ड ऊन शेकण्यासाठी नदीच्या काठापर्यंत सरपटत आली. डिअर डिअर सेड अ स्लीपी मर्मरिंग व्हॉइस, व्हॉट्स द मॅटर? तर मर्मरिंग व्हॉइस म्हणजे
हळू आवाजात बोलणे. तर डिअर डिअर, एक झोपेतला पुटपुटणारा आवाज म्हणाला, काय झालं? जान्हवी वॉज स्टार्टल बिकॉज शी वॉज शुअर शी हॅड बीन क्वाईट अलोन. तर जान्हवी स्टार्टल म्हणजे दचकली. तर जान्हवी दचकली कारण तिला खात्री होती की ती तिथे पूर्णपणे एकटीच होती. इट कुडंट हॅव बीन द लिझर्ड, ती पाल तर असूच शकत नाही. अँड द किंगफिशर वॉज अप इन द थिकेट ऑफ बांबू इटिंग द फिश इट हॅड कॉट. आणि तो खंड्या पक्षीही असू शकत नाही कारण खंड्या बांबूच्या दाट झुडपात त्याने पकडलेले मासे खाण्यात मग्न होता. थिकेट म्हणजे दाट झाडांचा दाट समूह. इट कुडंट विथ द पॅरोट्स बिकॉज पॅरोट्स श्रीक अँड दिस वॉज सच अ स्लीपी व्हॉइस. तो पोपटही असू शकत नाही कारण पोपट तर किंचाळतात. श्रीक म्हणजे किंचाळणे आणि हा तर अगदी झोपेतला आवाज होता. शी लुक अराउंड हर, तिने आजूबाजूला पाहिले. देअर वॉजंट अ सोल इन साईट, तिने आजूबाजूला पाहिले, आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. शी वॉज रादर स्केअर्ड अँड वॉन्टेड टू रन अवे, ती बरीच घाबरली होती आणि तिला तिथून पळून जावेसे वाटत होते. यू शुडंट क्राय यू नो, द व्हॉइस वेंट ऑन. आवाज पुढे म्हणाला की तू रडू नको, तुला माहीत आहे की तू रडू नको. अँड यू रिअली शुडंट बी स्केअर्ड, आणि तू घाबरूही नकोस. यू हॅव बीन कमिंग हिअर टू सी मी एव्हरी डे, वेल ऑलमोस्ट एव्हरी डे, कारण तू मला भेटायला इथे रोज म्हणजे जवळजवळ रोजच येत आहेस. ऑलमोस्ट एव्हरी डे म्हणजे जवळजवळ रोजच येत आहेस. शी वॉज पझल्ड, ती गोंधळली होती. पझल्ड म्हणजे गोंधळली होती. इट वॉज सच अ व्हॉइस लाईक द रिव्हर, तर तो आवाज अगदी नदीच्या आवाजासारखा होता. इट कुडंट विथ द रिव्हर, ती नदी असूच शकत नाही. वेल टेल मी ऑल अबाउट इट सेड द रिव्हर. नदी म्हणाली, बरं मला सगळं काही सांग. फॉर इट वॉज द रिव्हर, कारण ती नदीच होती. आय हॅव गॉट टू हरी टू रीच द सी यू नो, तुला माहीत आहे का मला समुद्रापर्यंत पोचायला घाई होती आहे, त्यामुळे तुला जे काही झालेलं आहे, तुझ्या मनात ज्या काही भावना आहेत त्या पटकन मला सांग बरं. दे वोंट लेट मी गो टू स्कूल सेड जान्हवी. जान्हवी म्हणाली, ते मला शाळेत जाऊ देत नाही. आय आस्क माय मदर व्हाय कांट आय गो टू स्कूल लाईक इटान अँड मीना. मी आईला विचारलं, मी इटान आणि मीनासारखं शाळेत का जाऊ शकत नाही. दे वोंट लेट मी गो टू स्कूल. आता या ठिकाणी जान्हवीच्या आईवडिलांची, तिच्या पालकांची गोष्ट चालली आहे. तर ते तिला शाळेत जाऊ देत नाही. जान्हवी तिच्या आईला विचारत आहे की ती इटान आणि मीनासारखी शाळेत का नाही जाऊ शकत. अँड मदर हॅड रिप्लाइड, आणि आईने रिप्लाय दिला, यू आर टू स्मॉल बेबी, मे बी लेटर. तर आई म्हणाली की तू अजून खूप लहान आहेस बाळा, तर कदाचित नंतर. ठीक आहे. बट वेन शी वॉज 5 लिटिल रामू वॉज बॉर्न अँड मदर स्टील सेड मे बी नेक्स्ट इयर. पण जेव्हा ती 5 वर्षांची झाली तेव्हा छोटा रामू जन्माला आला आणि तरीही आई म्हणाली कदाचित पुढच्या वर्षी, म्हणजे यावर्षीसुद्धा ती शाळेत जाऊ शकली नाही. जान्हवी माइंड युअर लिटिल ब्रदर व्हाईल आय गो टू द फील्ड्स. तर जान्हवीची आई म्हणाली, मी शेतात जाते तोपर्यंत तू तुझ्या लहान भावाला सांभाळ. नाव शी वॉज नियरली 10 अँड माइंडिंग लिटिल अप्पू. आता ती जवळजवळ 10 वर्षांची झाली होती आणि सगळ्यात लहान असलेल्या छोट्या अप्पूला, तिच्या भावाला सांभाळत होती. लिटिल अप्पू हू वॉज द स्मॉलेस्ट. दे डोंट वॉन्ट मी, ती म्हणाली त्यांना मी नको आहे. दे ओनली, शी स्टॉप विथ अ सॉब. ते म्हणाली की त्यांना मी नको आहे, ते फक्त, आणि एवढं बोलून ती हुंदका देत थांबली. सॉब म्हणजे हुंदका देणे. आय एम स्केअर्ड टू गो टू स्कूल. आत्ता मला शाळेत जायला भीती वाटायला लागली आहे. अँड आय एम सो ओल्ड नाऊ, आणि मी आता बरीच मोठी झाली आहे. दे विल नेवर लेट मी गो, आता मला ते शाळेत जाऊ देणार नाही. बट आय वॉन्ट टू गो, पण मला जायचे आहे. आय वॉन्ट टू लर्न टू रीड लाईक इटान अँड मीना. तर मला इटान आणि मीनासारखं वाचायला शिकायचं आहे. जान्हवी कॉल्ड हर ब्रदर इटान. तर जान्हवी तिच्या भावाला इटन म्हणायची. इटान मीन्स एल्डर ब्रदर. तर इटान म्हणजे काय, मोठा भाऊ.
बट हिज रिअल नेम वॉज गोपी. पण त्याचं खरं नाव गोपी होतं. आय वॉन्ट टू नो वाय स्पायडर्स आर येलो इन येलो फ्लॉवर्स. तर जान्हवीला हे जाणून घ्यायचं होतं की पिवळ्या फुलांमध्ये जे स्पायडर्स असतात छोटे छोटे ते पिवळेच का असतात. व्हाय बांबू ट्रीज रसल, की बांबूची झाडं सळसळत का असतात. रसल म्हणजे द लाईट साऊंड मेड बाय लिव्स रबिंग अगेन्स्ट इच अदर. तर सळसळण्याचा आवाज म्हणजे रसल. व्हाय द मून ऑलवेज कम फ्रॉम बिहाइंड द हिल्स. तर चंद्र नेहमी डोंगराच्या मागूनच का येतो. नेवर द अदर वे, कधीच उलट का येत नाही. व्हाय द बेबी फिश इन द फील्ड वॉटर बिकम फ्रॉग्स. व्हाय, आणि शेतातील पाण्यातली माशांची पिलं बेडूक का बनतात. का, तर जान्हवी आता शाळेत जात नव्हती तर तिला माहीत नव्हतं की जे टॅडपोल असतात तेच मोठे झाल्यावर फ्रॉग्स बनतात. परंतु जान्हवी त्या टॅडपोल्सना छोटी माशांची पिलं समजत होती. स्टॉप सेड द रिव्हर. नदी म्हणाली थांब. यू मेक मी ब्रीथलेस. तू माझा श्वास रोखून धरत आहेस. सो मेनी व्हायस. कितीतरी तुझे प्रश्न आहेत. आय कॅन टेल यू वेअर द मून गोज. चंद्र कुठे जातो हे मी तुला सांगू शकते. द रिव्हर सेड कॉन्स्पिरेटोरियली. कॉन्स्पिरेटोरियली म्हणजे सिक्रेटली. तर नदी म्हणाली की मी तुला चंद्र कुठे जातो हे सांगू शकते. तर सिक्रेटली हे ती नदी सिक्रेटली म्हणाली, गुपचूप म्हणाली. इट गोज डाऊन टुवर्ड्स द सी. तो समुद्राच्या दिशेने खाली जातो. आय हॅव सीन इट ऑलवेज टेक्स द सेम वे ओव्हर द माउंटेन्स अँड डाऊन टू द सी लाईक मी. तर मी पाहिलं आहे की तो माझ्यासारखाच डोंगराच्या मागून निघतो आणि खाली समुद्राकडे जातो. नाव पार्ट 2. विद्यार्थी मित्रांनो, बॅकग्राऊंडला काही आवाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. इवन लिटिल रामू गोज टू स्कूल. छोटा रामूसुद्धा आता शाळेत जातो. सेड जान्हवी. पिटी द स्कूल इजंट बाय द सी. तर जान्हवी म्हणाली की छोटा रामूसुद्धा आता शाळेत जायला लागलेला आहे. तर नदी म्हणाली पण दुर्दैवाने शाळा समुद्राजवळ नाही. आय कुड टेक यू अलॉंग यू नो. नाहीतर मी तुला सोबत नेऊ शकले असते. बट आय सपोज आय कुडंट रिअली. पण मला वाटतं की ते शक्य नाही. यू वुड गेट युअर फीट वेट. तर तुझे पाय ओले होतील. अँड दॅट वूड नेवर डू. आणि ते अजिबात चालणार नाही. आय एम अफ्रेड देअर्स ओनली वन थिंग यू कॅन डू. मला वाटतं की तुझ्याकडे एकच पर्याय आहे. कॅन आय डू समथिंग आस्क जान्हवी. तर जान्हवीने विचारले की मी काही करू शकते का. वेल इट्स अप टू यू सेड द रिव्हर. नदी म्हणाली की ते हो, तू काही करू शकते आणि ते सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. टू मी लिटिल गर्ल्स कॅन डू ॲज मच ॲज लिटिल बॉईज. मला वाटतं लहान मुलांइतकं सगळं करू शकतात. दे स्विम ॲज फास्ट ॲज लिटिल बॉईज. त्या लहान मुलांइतक्याच वेगाने पोहू शकतात. यू जस्ट स्लीप अलॉंग वन मॉर्निंग अँड सिट देअर इन द स्कूल अँड लिसन टू व्हॉट्स गोइंग ऑन अँड मे बी द टीचर विल लेट यू स्टे. तर तू काय कर, एका सकाळी हळूच शाळेत जाऊन बस आणि तिथे काय चाललंय ते सर्व ऐक. म्हणजे कदाचित शिक्षक तुला तेथे राहू देतील. आय कुडंट गॅस्प जान्हवी. जान्हवी धापा टाकत म्हणाली मी नाही करू शकत ते. देड स्केर्ड मी अँड देड चेस मी आउट. तर ते मला घाबरवतील आणि मला तिथून हाकलून देतील, मला तिथून काढून टाकतील. द रिव्हर लाफ. नदी हसली. यू स्केर्ड. तू घाबरतेस. द रिव्हर सेड. वेन यू आर नॉट अफ्रेड ऑफ ग्रीन लिझार्ड ऑर ऑफ द स्नेक इन द बांबू क्लम्प. जान्हवी स्टार्टल. तर नदी म्हणाली की तू घाबरतेस जेव्हा तू त्या ग्रीन लिझार्डला, हिरव्या सरड्याला किंवा बांबूच्या झुडपातील सापाला. जान्हवी स्टार्टल. जान्हवी दचकली. ऑर द थिंग्स ऑर द बिग ट्रेन्स रॅटलिंग पास दॅट ब्रिज. किंवा त्या पुलावरून खडखडत जाणाऱ्या मोठ्या रेल्वे गाड्यांना घाबरत नाहीस तर मग तू शाळेत जायला का घाबरतेस. ट्रेन्स आर नॉयझी. आय प्रेफर शिप्स सेड द रिव्हर. नदी म्हणाली रेल्वे गाड्या खूप गोंगाट करतात, त्यापेक्षा जहाजं मला जास्त आवडतात.
जान्हवी नेवर न्यू द स्नेक लिव्ह इन दी बांबू क्लम्प. जान्हवीला कधीच माहीत नव्हते की बांबूच्या झुडपात सापसुद्धा राहतो. व्हॉट आर शिप्स शी आस्क. तिने विचारले की जहाजे म्हणजे काय. शिप्स म्हणजे काय. बिग बोट्स सेड द रिव्हर. नदी म्हणाली मोठ्या बोटी. सो बिग दॅट दे कॅन टेक हंड्रेड्स ऑफ पीपल अँड दे सेल अलॉंग द सी विथ लाईट्स दॅट शाईन ऑल नाईट. तर इतक्या मोठ्या बोटी की त्या शेकडो लोक बसू शकतात आणि रात्रभर चमकणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात समुद्रावरून प्रवास करतात. जान्हवी हेल्ड हर ब्रीथ. जान्हवीने श्वास रोखून धरला. विल दे कम हिअर शी आस्क. तिने विचारली ते इथे येतील का. आय एम अफ्रेड नॉट सेड द रिव्हर. मला नाही वाटत, नदी म्हणाली. टू लार्ज यू नो. तुला माहिती आहे का ते खूपच मोठे असतात. चंदूज कॅटॅमरान इज गुड इनफ फॉर मी. त्यापेक्षा चंदूची कॅटॅमरान माझ्यासाठी पुरेशी आहे. चंदू कॅन टेक यू टू सी अ शिप सम डे. तर चंदू तुला कधीतरी जहाज दाखवायला घेऊन जाईल. दे नेवर लेट मी वेल्ड जान्हवी. आता जान्हवी आक्रोश करत म्हणाली की ते मला कधीच करू देणार नाहीत. ते मला कधीच जाऊ देणार नाहीत. ट्राय गोईंग टू स्कूल फर्स्ट सेड द रिव्हर. नदी म्हणाली आधी शाळेत जाऊन बघ. रिमेंबर इट्स अप टू यू. आणि लक्षात ठेव हा निर्णय तुझा आहे आणि हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे की तू ठरवायचं आहेस की तुला शाळेत जायचं आहे किंवा नाही. हे फक्त तूच करू शकतेस. जान्हवी गॅदर्ड करेज. जान्हवीने हिम्मत केली. नेक्स्ट डे शी रीच्ड द स्कूल पॅन्टिंग अँड आउट ऑफ ब्रीथ अँड स्टूड बाय द डोअर लिसनिंग व्हाईल द टीचर रीड आउट द लेसन. तर जान्हवीने हिम्मत केली आणि दुसऱ्या दिवशी धापा टाकत ती शाळेत पोचली आणि दाराजवळ उभी राहून शिक्षक धडा वाचून दाखवत असताना ती ऐकू लागली. इट वॉज अ स्टोरी अबाउट प्रिन्स कॉल्ड अशोका हू बिकेम अ ग्रेट किंग. शिक्षक अशोक नावाच्या एका राजकुमाराची गोष्ट सांगत होते जो एक महान राजा बनला होता. लिटिल अप्पू हॅड फॉलन अस्लीप ऑन हर शोल्डर. लिटिल अप्पू छोटा अप्पू तिच्या खांद्यावर झोपून गेला होता. शी क्रेप्ट नियरर अँड नियरर टिल शी वॉज इन दी बॅक रो स्क्वॅटिंग विथ द अदर्स ऑन दी अदर फ्लोअर. ती हळूहळू जवळ सरकत गेली आणि मागच्या रांगेत इतरांसोबत जमिनीवर बसली. लिटिल अप्पू मेड नो नॉईज अँड शी लिसन. तर छोटा अप्पू अजिबात आवाज करत नव्हता आणि ती ऐकत होती. वेअर डिड यू स्प्रिंग फ्रॉम लिटिल गर्ल आस्क द टीचर. तर शिक्षकांनी विचारलं की अगं मुली तू कुठून आलीस. अचानक अशी कुठून आलीस. अँड व्हॉट इज युअर नेम. यू आर न्यू इन माय क्लास. आणि तुझं नाव काय. तू तर माझ्या वर्गात नवीन आहेस. शी इज गोपीज सिस्टर. गोपी इज इन द नेक्स्ट क्लास सेड वन ऑफ द बॉईज. मुलांपैकी एक जण म्हणाला की ती गोपीची बहीण आहे आणि गोपी पुढच्या वर्गात आहे. इट्स जान्हवी सेड अनदर. दुसरा म्हणाला ती जान्हवी आहे. सो यू आर गोपीज लिटिल सिस्टर. नाईस लॅड गोपी. म्हणजे तू गोपीची लहान बहीण आहेस. गोपी चांगला मुलगा आहे. लॅड म्हणजे मुलगा. इफ यू रिअली वॉन्ट टू कम टू माय स्कूल जान्हवी द टीचर हॅड सेड. शिक्षक म्हणाले की जान्हवी जर तुला खरंच माझ्या शाळेत यायचं असेल तर आपण तुझ्या वडिलांशी याबद्दल बोलू. विल टॉक टू युअर फादर अबाउट इट. आपण तुझ्या वडिलांशी बोलू. डोंट यू वरी विल फाइंड अ वे. तर काळजी करू नकोस आपण काहीतरी मार्ग काढू. जान्हवी सॉ द टीचर वॉकिंग अप द स्टेप्स टू देअर गेट द नेक्स्ट इव्हिनिंग वेन शी वॉज लाईटनिंग द लॅम्प. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवा लावत असताना जान्हवीने शिक्षकांना त्यांच्या गेटच्या पायऱ्या चढत असताना पाहिलं. शी कुड सी हर फादर स्क्रॅचिंग हिज चीक द वे ही डीड वेन ही वॉज वरीड अँड द टीचर वॉज नॉडिंग अँड सेईंग समथिंग शी कुडंट मेक आउट. काळजी वाटल्यावर तिचे वडील जसे गाल खाजवायचे तसे ते खाजवत असल्याचे तिला दिसले आणि शिक्षक मान डोलावत काहीतरी बोलत होते जे तिला कळले नाही. तर नॉडिंग म्हणजे मान हलवत. अँड मदर सेड लिटिल जान्हवी आय शॅल मिस यू वेन यू गो टू स्कूल. तर आई म्हणाली बाळा जान्हवी तू शाळेत जाशील तेव्हा मला तुझी आठवण येईल. गर्ल्स शूड लर्न ॲज मच ॲज दे वॉन्ट. तर मुलींनी त्यांना हवं तितकं शिकायला हवं. वेन आय वॉज युअर एज आय वॉन्टेड टू गो टू स्कूल बट युअर ग्रँडमदर सेड नो बट नाऊ आय एम ग्लॅड द टीचर केम टू टॉक टू युअर फादर.
मी तुझ्या वयाची असताना मला शाळेत जायचं होतं, पण तुझ्या आजीने नाही म्हटलं. पण आता शिक्षक तुझ्या वडिलांशी बोलायला आले याचा मला आनंद आहे. अँड जान्हवी सेड, मदर, when I grow up, I'll be a teacher and I'll go from house to house in our village and ask all the little girls to come to my school. तर पुढे जान्हवी म्हणाली की आई, मी मोठी झाल्यावर शिक्षिका होईन आणि आपल्या गावात घरोघरी जाऊन मी सगळ्या लहान मुलींना माझ्या शाळेत यायला सांगेन आणि मी जे काही शिकणार आहे ते सगळं मी त्यांना शिकवेल. शी वेंट डाऊन द पाथ बिटवीन द फील्ड्स द नेक्स्ट मॉर्निंग बिफोर स्कूल बिगॅन टू मीट द रिव्हर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी ती नदीला भेटायला शेतांमधून जाणाऱ्या वाटेने गेली. आय डीड इट, शी टोल्ड द रिव्हर. ती नदीला म्हणाली, मी करून दाखवलं. आय वॉज स्केअर्ड बट आय डीड इट. सुरुवातीला मला भीती वाटली, पण मी ते करून दाखवलं. अँड दे आर लेटिंग मी गो. आणि ते आता मला जाऊ देत आहेत. आय एम गोइंग टू लर्न टू राईट माय नेम अँड डू सम्स अँड फाइंड आउट व्हाय आवर लिटिल फिशेस इन दी राईस फील्ड्स टर्न इन टू फ्रॉग्स. आता मी माझं नाव लिहायला, गणितं करायला आणि भाताच्या शेतातील आपले छोटे मासे बेडूक का बनतात हे शोधून काढायला जाणार आहे. शी हर्ड द रिव्हर स्लिपी चकल, कम अगेन लिटिल गर्ल अँड आयल टेल यू ऑल अबाउट द शिप्स दॅट सेल द सी. तिला नदीचं झोपेतलं खळखळून हसणं ऐकू आलं. चकल म्हणजे खळखळून हसणे. आणि पुन्हा नदी म्हणाली की छोट्या मुली, पुन्हा ये आणि मी तुला पुढच्या वेळी समुद्रावर चालणाऱ्या जहाजांबद्दल सगळं काही सांगेन. कमला नायर, an extract adapted from the day the river spoke. सो फ्रेंड्स, ही होती द डे द रिव्हर स्पोक या लेसनची कंप्लीट मराठी एक्सप्लेनेशन. या लेसनमधून आपण शिकलो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि शिक्षणाची जिद्द खूप महत्त्वाची असते. ऑलवेज रिमेंबर, नेव्हर स्टॉप ड्रीमिंग बिकॉज वन राईट स्टेप कॅन चेंज युअर एंटायर लाईफ. आय होप तुम्हाला हा लेसन अगदी सोप्या पद्धतीने समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे अशाच NCERT इंग्लिशच्या इझी मराठी एक्सप्लेनेशन्स तुम्हाला नियमित पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड आय विल सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. बाय अँड टेक केअर.